नमस्कार फ्रेंड्स, दीपाज कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत ब्रेडचा उपमा। खाण्यास खूप टेस्टी आणि अगदी सोपा। यासाठी लागणाऱ्या हिरव्या मिरच्या 2-3, कांदा, मेथी, वाटाणे, टमाटर आणि कांद्याची हिरवी पात आणि 7 ते 8 ब्रेड कोणत्याही घेऊ शकता। ब्रेडला आता मिक्सरमधून छान बारीक करून घेऊ। ब्रेड जास्त बारीक नको व्हायला, जाडसरच करून घ्यायचे आहे। तर दुसऱ्या ब्रेड ही आपण बारीक करून घेऊ। इथे मी ह्या भाज्या माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या घेतल्या आहे। 2 चमचे तेल टाकले आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कढीपत्त्याची पाने, 1 बारीक चिरलेला कांदा, वाटाणे। ज्या भाज्या व्हायला थोडा वेळ लागतो त्या आधी टाकून द्यायच्या। तुम्ही इथे कोणत्याही भाज्या घेऊ शकता। माझ्याकडे ह्या भाज्या होत्या, मी ह्या घेतलेल्या आहे। तुमच्याकडे तुम्हाला आणखी कोणतं टाकायचं असेल तर काहीच हरकत नाही, टाकू शकता। आता सर्व भाज्या छान होऊ द्यायच्या आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि आपला ब्रेडचा चुरा घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। खूप छान लागतो हा, चवीला खूप सुंदर टेस्टी। एक वेळ नक्की करून बघा। आता झाकण ठेवून थोड्या वेळ हे होऊ द्यायचं। थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे उपमा थोडा छान मऊ येतो। आता वरून कोथिंबीर करायचं आणि आपला उपमा तयार झाला आहे। अगदी 7-8 मिनिटात उपमा तयार होतो। आता गॅस बंद करून ठेवून द्यायचं। असाही खाऊ शकता, पण मला असं टोमॅटो शेव वगैरे टाकून खायला आवडतो, त्यामुळे मी असं टाकलेलं आहे। पण तुम्ही नुसताही खाऊ शकता, खूप छान लागतो। एक वेळ नक्की ट्राय करा। छान शेव वगैरे घालायचं, वरून निंबू, खूप छान लागतो। आणि कसा झाला मला नक्की सांगा।